बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री मिलिंद राणे लिखित कथा उमा. शनिवारची डिसेंबरची गुलाबी थंडीतली छान मस्त सकाळ होती. मी आमच्या विभागातील बसस्टॉपवर उभा राहून माझ्या ऑफिसला जाणाऱ्या बसची वाट पाहत उभा होतो. तितक्यात एक मुलगी माझ्या शेजारी येऊन उभी राहिली. तिच्याकडे माझं लक्ष गेलं. मला राहून राहून हा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं, पण कुठे तेच नेमकं आठवत नव्हतं. तितक्यात त्या मुलीची बस आली आणि ती त्यात बसून निघून गेली. बस माझ्या डोळ्यांसमोरून झर्रकन निघून गेली आणि डोक्यात प्रकाश पडला आणि मला तिची आठवण आली. अरे, ही तर उमासारखी दिसते. उमा पांडे. माझ्या पहिल्या नोकरीत माझी सिनियर होती ती. मला 20 वर्षांपूर्वीची उमा आठवली. ती मुलगी जशी उमा दिसायची तशीच जवळपास दिसायला होती. मी मनात म्हटले, जगात 7 माणसे आपल्यासारखी दिसणारी असतात म्हणे, ही पण मुलगी तशीच उमासारखीच. आज बऱ्याच वर्षांनी उमाची आठवण आली. माझे मन भूतकाळात गेले. मी नुकतेच ग्रॅज्युएशन पूर्ण करून एका CAच्या फर्ममध्ये कामाला लागलो होतो. अनुभव नसल्यामुळे आणि बुजरा स्वभाव असल्यामुळे पटकन कोणाशी मिसळत नव्हतो मी. मला तिथे उमाबरोबर पहिल्यांदा कामासाठी बसवण्यात आलेले. जवळपास माझ्या वयाचीच होती ती. दिसायला बऱ्यापैकी, पण त्यावेळच्या मध्यमवर्गीय मुलींसारखी पंजाबी ओढणीवाला ड्रेस घालणारी. स्वभाव वागणुकीने प्रेमळ आणि गोड शांत स्वभावाची. ती माझ्याशी छान मराठीत बोलायची. मला ती मराठी नाही आहे हे फार उशिरा समजले. पाटक्याकडून. पाटक्या म्हणजे पाटणकर. गोरा गोमटा, डोळ्यावर मोठा चष्मा असलेला, 4.5 फुटाची उंची असलेला, टायपिंग करताना कीबोर्डचा आवाज जोरजोरात करत टायपिंग करणारा, इरसाल स्वभावाचा, बोलण्यात हजरजबाबी असलेला, एकदम बेरकी मिश्किल स्वभावाचा, पूर्ण फर्ममध्ये सगळ्यांशी मस्करी करणारा आणि सगळ्यांशी मैत्री असणारा. मी नोकरीला लागल्यावर एकदा मी आणि पाटक्या गप्पा मारत बसलेलो असताना पाटक्यानं मला सगळी माहिती दिली. अरे, उमा मराठी नाही आहे, ती पांडे आहे, पांडे. मी उडालोच. म्हटलं, अरे पण ती छान मराठी बोलते. तो बोलला, अरे बोलणारच, 15 वर्षांपासून लालबागला राहते ना ती, आजूबाजूला सगळे मराठीच. पाटक्यानेच मला फाटकाचे आणि उमाचे प्रेमप्रकरण असल्याची खबर दिली होती. फाटक आमच्याच वयाचा. आम्ही बरेच जण 22-25 वर्षांचे होतो. फाटक देखना, व्यायाम करणारा, गोडबोल्या, समजदार, कामात मदत करायला पुढे असणारा. उमाचे आणि त्याचे सूत ऑफिसमध्ये जमले. उमाला फाटकशी लग्न करायचे होते. फाटक मुंबईच्या उपनगरात त्याच्या वडिलांबरोबर चाळीत राहायचा. त्याचे वडील पण कामाला जायचे. घरची सगळी कामे, जेवण वगैरे फाटक आणि त्याचे वडील एकत्र करीत. त्याची आई आणि एक भाऊ गावी राहत असे. तो आणि त्याचे वडील अधूनमधून गावी जाऊन येऊन असत. उमाच्या घरी तिचे वडील आणि एक लहान बहीण होती. तिच्या मोठ्या बहिणीचे लग्न झालेले होते. तिला मुलगी होती. तिची आई वारली होती. लहान बहीण शिकत होती. वडील नोकरी करायचे. उमा घरचे सगळे करून नोकरी करायची. तिच्या घरी प्रेम करून लग्न करायला परवानगी होती. तिच्या घरी खेळीमिळीचे वातावरण होते. तिच्या घरी आणि ऑफिसमध्ये त्यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल माहीत होते. पण फाटकच्या घरी अमराठी मुलगी चालणारी नव्हती. त्यामुळं त्यांच्यामध्ये थोडा तणाव होता. फाटक घरातील मोठा मुलगा होता. घरातल्यांच्या त्याच्याकडून अपेक्षा होत्या, तसेच त्याच्यावर घराची जबाबदारीही होती. त्यामुळे घरातल्यांच्या विरोधात जाऊन लग्न करण्याची त्याची इच्छा नव्हती. उमाच्या घरी तिच्या मागे लग्न करण्यासाठी तिच्या घरातील लागले होते.
फाटकच्या घरातले त्याचेही लग्न करायची तयारी करत होते, पण त्यांनी उमाला नकार दिला होता. उमा फाटकला आपण लग्न करून वेगळे राहूया म्हणत होती. वेगळे राहिलो तरी ती त्याच्या घरी त्याला सर्व प्रकारची मदत करायला द्यायला तयार होती. तिचे म्हणणे होते की काही दिवसांनी त्याच्या घरातील तिला त्यांच्यात सामावून घेतील, पण आपण लग्न करून सुरुवातीला वेगळे राहूया. फाटकचे तळ्यात मळ्यात चालू होते. तो निर्णय घेत नव्हता. उमाला तिच्या नात्यातून लग्नासाठी स्थळ येत होती. फाटकचे आणि तिचे लग्न करण्यावरून छोटी मोठी भांडणे होत होती. हळूहळू दोघांमध्ये अबोला वाढू लागला होता आणि मग एके दिवशी दोघांमध्ये लग्नावरून मोठा वाद झाला. फाटकने घरातल्यांच्या विरोधात जाऊन वेगळं राहून उमाशी लग्न करण्यास नकार दिला. एकदा मी सहज पाटक्याला विचारले, अरे फाटक आणि उमा आजकाल बोलताना जास्त दिसत नाहीत पहिल्यासारखे, फक्त कामापुरते बोलतात. एकत्र हल्ली घरी जाताना पण दिसत नाहीत. तेव्हा सगळी खबरबात मला पाटक्यानं दिली. पाटक्या उमाचा खास मित्र होता. तिच्याबरोबर तो एकत्र जात येत असे बऱ्याचदा. बोलता बोलता तो एकदा मला म्हणाला, उमा मला जाम आवडते. हा साला फाटकमध्ये नसता आणि माझी उंची उमापेक्षा जरा जास्त असती तर मी नक्कीच तिच्याशी लग्न केलं असतं. ती मला नाही बोललीच नसती. या साल्या फाटकासारखं आमच्या घरी नाही. माझ्या घरी मुलगी स्वभावाने बरी हवी इतकीच अपेक्षा आहे. उमा दिसायला आणि स्वभावाने छानच आहे, एकदम एकदम वाईफ मटेरियल. पण काय करणार, ज्याच्या मागे ते आहे त्याचं नक्की नाही आहे. आणि मी तयार आहे, तर तिचं आणि माझं लग्न होण्यासारखं नाही. तो हे बोलताना कसनुसं हसला. फाटक आणि उमा यांचे प्रेमसंबंध बंद झाले होते. दोघे एकमेकांशी कामापुरतेच बोलत असत. फाटकचे लग्न त्याच्या आईवडिलांनी गावच्या एका मुलीशी जमवल्याची खबर पाटक्याने मला एकदा ऑफिसमधून घरी जाताना वडापाव खाता खाता सांगितली. मला कसे तरीच वाटले. मी पाटक्याला म्हटलं, उमाचे आणि फाटकचे लग्न व्हायला हवे होते. पाटक्या नाराजीच्या स्वरात म्हणाला, साला फाटक कशाला लग्न करेल तिच्याशी. चांगली 2-3 वर्षी फिरवली उमाला, मन भरलं त्याचं. तो लग्न करणारच नव्हता तिच्याशी, टाइमपास करत होता तिच्याबरोबर. आता दुसरी भेटते त्याला, सोडली उमाला, ती पण मूर्ख. मला 1 वर्ष या नोकरीत पूर्ण झाले होते आणि मला एक चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी जवळच चालून आली. मी माझी नोकरी सोडली. नोकरी सोडली तरी 10-15 दिवसांनी मी पाटक्याला आणि सगळ्यांना भेटायला शनिवारी संध्याकाळी जात असे. काही महिन्यांनी फाटकचे लग्न झालेले समजले. मला आता पहिली नोकरी सोडून 1 वर्ष झाले होते. बरेच दिवस मी भेटायला गेलो नव्हतो. एकदा शनिवारी मी संध्याकाळी ऑफिसला सगळ्यांना भेटायला गेलो. सगळ्यांना भेटलो. सगळेजण घरी जाण्याच्या गडबडीत होते. मी आणि पाटक्या चालत चालत रेल्वे स्टेशनवर आलो. मी पाटक्याला विचारलं, वडापाव खाणार? पाटक्या नको बोलला. जरा शांत होता. रोजच्यासारखा मस्करी करीत बडबड करत नव्हता. आम्ही स्टेशनला एका बाजूला बसलो. शनिवार असल्यामुळे गर्दी कमी होती. बऱ्यापैकी शांतता स्टेशनवर होती. फक्त ट्रेन येण्या जाण्याचा आवाज येत होता. मी त्याला विचारलं, काय झालं? एक दीर्घ श्वास घेत, काही नाही असं म्हणाला. मला आज उमा दिसली नव्हती. मी त्याला सहज विचारलं, उमा आज आली नव्हती का रे? दिसली नाही. कशी आहे ती? कामावर येते का? मध्ये जॉब सोडणार होती ती असं ऑफिसमध्ये बोलत होते. त्याने शांतपणे माझ्याकडे बघितलं. मला म्हणाला, तुला उमाबद्दल काही कळालं नाही का? मी थोडा गोंधळलो. त्याला म्हणालो, नाही. काय झालं? उमा गेली. तिने आत्महत्या केली. मी वरपासून खालपर्यंत थंडगार पडलो.
एक ट्रेन जोरात आवाज करीत समोरून गेली. मी थोडासा किंचाळूच बोललो, काय बोलतो आहेस तू? कधी झालं हे? केव्हा? त्याच्या डोळ्यांतून पाणी आलं. तो बोलला, आता आता 15 दिवस होतील. सगळं अचानक झालं. फाटकचं लग्न झाल्यापासून ती खूपच नाराज होती. तिच्या मोठ्या बहिणीची तब्येत ठीक नव्हती. तिची लहान मुलगी आहे. तिच्या नवऱ्याला घर सांभाळून मुलीला सांभाळणं, तिच्या बहिणीचे आजारपण बघणं जमत नव्हतं. बऱ्याच दिवसापासून तिची मोठी बहीण, वडील, इतर नातेवाईक तिच्यावर दबाव टाकत होते. तिच्या बहिणीच्या नवऱ्याशी तिला लग्न करण्यासाठी, म्हणजे ती तिच्या बहिणीला, तिच्या लहान मुलीला आणि घराला सांभाळू शकेल. त्यांच्यामध्ये हे नॉर्मल असतं. ती यासाठी तयार नव्हती. अशातच घरातल्यांशी तिचा मोठा वाद झाला. त्यानंतर एकदा घरात ती एकटी असताना तिने झुरळे मारण्याची विष प्याली. तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं. 1-2 दिवस ठीक होती. आम्ही जाऊन भेटून आलो. माझ्याकडे पाहून हसली. ऑफिसला आल्यावर बोलते तुझ्याशी, असं मला बोलली. दुसऱ्या दिवशी तिची अचानक तब्येत बिघडली आणि ती त्यातच गेली. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आम्ही दोघे रडत होतो. मी त्याला म्हटलं, मला कोणीतरी कळवायला हवं होतं. मी आलो असतो तिला बघायला. तो बोलला, सगळं अचानक झालं. कोणाला सुचलंच नाही काय. मला पण. त्यावेळी मोबाईल फोन आलेले नव्हते. थोड्या वेळाने तो बोलला, अशी मैत्री काय कामाची? ती ऑफिसमध्ये मला रोज भेटायची, बोलायची. मी तिची रोजच्यासारखी मस्करी करायचो. अधेमध्ये एकत्र घरी जात होतो. पण एकदा पण तिने कधी ती किती दबावाखाली आहे, तिच्या मनात काय चाललं आहे हे सांगितलं नाही. एकटी सोसत राहिली. एकदा जरी सांगितलं असतं ना तर काहीतरी मार्ग सुचवता आला असता रे. हे वय होतं का अशा पद्धतीने तिचं जायचं? त्याचं म्हणणं खरं होतं. ती किंवा आपण काय, आपलं दुःख कुठेतरी आपल्या जवळच्या व्यक्तीजवळ बोलायला हवं. नाहीतर कधीतरी उमासारखं होण्याची शक्यता असते. उमाला जाऊन 30 वर्ष झाली. तिचा तो हसरा चेहरा आज बऱ्याच वर्षांनी मला आठवला आणि मी 30 वर्ष मागे भूतकाळात जाऊन आलो होतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.